कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या दुर्गा मॅडम कडून तू एवढे पैसे का घेत होतीस? आपल्याला त्याची गरज आहे का? एजंट आपल्याला पैसे दिले होत ना, आणि साधी सोपी गोष्ट आहे, बँकेत जाऊन चेक भरायचा, पैसे काढायचे आणि साळुंकेला द्यायचे, एवढी सोपी गोष्ट आहे। मग असं असताना दुर्गा मॅडम कडून पैसे घेण्याची काय गरज होती? बोल ना कालिंदी, काय झालं? काय विचारतोय मी? काय कालिंदी, खरं काय झालं ते सांग ना मला। कालिंदी, खरं खरं सांग काय झालं ते? अगं कालिंदी, बोल ना। हरवले पैसे। काय? हरवले पैसे म्हणजे? हरवले नाही तो, चोरीला गेलेले। मी बँकेत गेले, मी पैसे काढले, मी नीट मोजले आणि मी बॅग घट्ट धरली होती, तर तो बाईकवरून कोणीतरी आलं आणि अशी पैसे खेचून घेतली आणि ते पळाले। मी त्यांच्या मागे पळाले, चोर चोर चोर। एजंटनी दिलेले सगळे पैसे गेले। आता रेवचं काय? आता काय काय करायचं आपण? ते साळून केलं काय करायचं? तू काय बोलतेस? तुला कळते का कालिंदी? अगं एजेने आपल्याला चेक दिला होता आपलं कर्ज फेडण्यासाठी, आणि तू सांगतेस ते पैसे हरवले? अगं हे जर सगळं एजेना कळलं तर त्याला काय उत्तर देणार होता आपण? अगं कालिंदी, अगं काय केलंस तू? हे अगं आयुष्यभर राबलो ना तरी एवढे पैसे नाही कमवू शकत मी। एजेने आपल्याला मदत केली म्हणून आपली लीला दुखावली आहे, तिला काय उत्तर देणार होता आपण? कालिंदी, काय केलंस ग तू? कुठे निघालात तुम्ही? आम्ही एजंटच्या रेस्टॉरंट मध्ये चाललोय जेवायला। एजंटच्या रेस्टॉरंट मध्ये का? वहिनी, तुम्हाला जरी एजे आणि लीलाच्या नात्याने फरक पडत नसला तरी आम्हाला पडतो। एजेनी लीलाला रेस्टॉरंट मध्ये जॉब दिलाय। काल लीला तर सांगत होती की तिला खूप महत्वाचं काम दिलंय, तिच्या हाताखाली खूप स्टाफ आहे, तिला स्पेशल केबिन दिली आहे। हो ना, आणि एजे जर तिला असंच महत्व देत राहिले ना तर ती होईल मालकीण आणि आपण बसू असंच। आम्हाला नाही चालणार आहे। आणि म्हणूनच सत्य काय आहे ते आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचंय। आणि काय ना, या लीलाला जरा जास्तच भाव मिळतो या घरात, आणि त्यामागचं कारण शोधून काढायचंय आम्हाला, म्हणून आम्ही जातोय। या तिघींच्या बोलण्यात तथ्य आहे। एजेंनी आधी त्या लीलाच्या घरच्यांना पैसे दिले, मग तिला नोकरी दिली। नक्कीच काहीतरी गडबड आहे। वहिनी, तुम्ही आता काही म्हणालात तरी आम्ही आमचा निर्णय चेंज करणार नाही आहोत, आम्ही जाणार आहोत। हो, आम्ही नाही, आपण जातोय। म्हणजे आपण एक टीम? वहिनी, पण यायच्या आधी एजंटना सांगायला हवं होतं का? कशाला? कशाला म्हणजे नाही, तशा आपण एजंटच्या सुनावत, आपले नवरे पण इथेच काम करायचे, तसं बघायला गेलं तर आपण इथल्या मालकीणच आहोत। पण तरी आपल्याला कोणी नाही ओळखलं तर? सरस्वती, काय चाललंय? दुर्गा मॅडम, लक्ष्मी मॅडम, सरस्वती मॅडम आणि ही आगाऊ पाहुणी या इथे काय करतायत? एजे सर तर या येणार आहेत असं काहीच बोलले नव्हते। हॅलो मॅडम। हॅलो विष्णू। हॅलो। इथे अचानक कशा काय तुम्ही? मी एजे सरांना निरोप पाठवू का तुम्ही आलात म्हणून? नाही, त्याची गरज नाही, आम्ही त्यांना भेटायला नाही आलोय, लंच करायला आलोय आम्ही। बर बर बर, लंच साठी का? अच्छा अच्छा अच्छा, या ना मॅडम, वेलकम। अहो आपलंच हॉटेल आहे हे, म्हणजे तुमचंच हॉटेल आहे हे।
मी केबिन मध्ये तुमच्या जेवणाची व्यवस्था करू का? केबिन, त्या लीलाला अख्खं फ्लोअर दिलं आणि आम्हाला जेवायला फक्त केबिन. अच्छा, म्हणजे लीला मॅडमशी तुलना चालू आहे वाटतं. आत्ता कळलं या नक्की काय करायला आल्या तिथे. म्हणजे सरूचं म्हणणं आहे की केबिन कशाला, आम्ही मेन रेस्टॉरंट मध्ये जेवतो ना. हो, आणि तसंही या तिघींनी मला इथे जहागीरदारांची शान दाखवायला आणलंय. सो काय आम्ही इथेच उभं राहायचंय का टेबल अवेलेबल करणार आहात विश्वरू? सॉरी सॉरी सॉरी, या 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 प्लीज या मॅडम या. थँक्यू. विश्वरू, लीला कुठे आहे? त्यांना पाठवा ना आमच्या सोबत जेवायला. आम्ही सुद्धा आमच्या सासू बरोबर जेवू, नाही का? हो, लीला मॅडम तर वेटरच्या युनिफॉर्म मध्ये आहेत आणि एजे सरांनी घरी कोणालाच काही सांगितलं नाहीये. आणि आता माझ्याकडनं काही कळता कामा नये. नाही, त्याचं कसं आहे ना मॅडम की लीला मॅडमना जसा वेळ मिळेल तसा त्या लंच ब्रेक करतील. त्या आत्ता फ्री असतील असं मला वाटत नाही. मी मिनरल वॉटर पाठवतो आणि ऑर्डर घ्यायलाही सांगतो. लीला मॅडम, तुम्हाला रोकडे सरांनी बोलवलंय. हो माहितीये मला. मी लंच मध्ये जाईन ना भेटायला. लंच मध्ये नाही, त्यांनी आत्ता बोलवलंय. काय बोलताय तुम्ही? मी आताच त्यांना भेटले होते. मी स्वतः त्यांना सांगितले लंच मध्ये येते. जाऊ दे ना आता. तुमचं काय, का तुम्ही मला माझं काम करू देत नाही? हे बघा, तुम्ही मला परत अडवलत ना तर मी तुमच्या एजे सरांना कंप्लेंट करीन ना. झालं कल्याण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.